हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल. आज आहे होळीचा सण. होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज सकाळी दारात खूप छानशी रांगोळी काढली आणि दिवसाला सुरुवात केली. होळीचा सण म्हणजे खूप सारे एक्साइटमेंट घेऊन होळीचा सण साजरा करायचा असं ठरवलं आहे. मग काय सकाळी देवपूजा झाली, सगळे कामं आवरली आणि लागलीच संध्याकाळी पुरणपोळीचा घाट घातला. झटपट कुकरला डाळ शिजवून घेतली आणि डाळीचं पाणी काढायसाठी त्यात थोडं गरम पाणी घातले. झटपट काम आवरायचं असा तेच घातला होता. मग तिकडे पोळीची डाळ गरम करायला ठेवली. पापड तळून निघते. आमच्या पिल्लांना खूप आवडतात, खूप तळले होते पापड. पाणी उकळलेलं होतं, तोपर्यंत डाळीचं पाणी काढून घ्यायला घेतलं. डाळीतलं पाणी काढून घेतलं आणि त्यात घालायचा होता गूळ. आणि झटपट गूळ किसणीवर किसून घेतला. किसणीवर किसल्यामुळं काय होतं की गूळ लवकर डाळीत मिक्स होते आणि गुळात डाळ शिजायला वेळ होत नाही, लगेच मिक्स करून घेते. म्हणून किसणीने गूळ किसूनच मी घालते काढूनच. मग इथं पुरणासाठी डाळ तयार होत होती, तोपर्यंत मसाला वगैरे बारीक करून घेतला. कटाची आमटी करायची होती. संध्याकाळची पण खूप सारी तयारी करायची होती, कारण आमच्या दारात होळी पेटवली जाते, त्यामुळे संध्याकाळची पण तयारी करायची होती. म्हणून पटपट सगळी कामं आवरून घेत होतो. संध्याकाळची घरची देवपूजा, गावातल्या लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचा म्हणून पटदिशी बटाट्याच्या भाजीची तयारी करून घेतली आणि त्याला लागलीच फोडणी द्यायला. फोडणी देऊन मस्त अशी बटाट्याची भाजी तयार केली आणि लागली कटाच्या आमटीची फोडणीला. कटाच्या आमटीला पण फोडणी देऊन फोडणी दिल्यावर इतका छान वास सुटला घरभर. मस्त लागली पोळ्या करायला. पोळ्या करताना काही करत नव्हतं, तेलावरच्या कराव्या, तळायच्या कराव्या. लागल्यास तेलावरच्या करून घेतल्या. कणिक पुरण खूप छान झालं होतं. पोळ्या किती मस्त आलेल्या आता बघाच. तोपर्यंत इकडे पोळींचा बेत चालू होता आणि बाहेर छोटी छोटी मुलं आली होती टिमक्या घेऊन वाजवायला. दोन्ही हाताने बोंबा पण मारत होत्या. तिकडे जावं की पोळ्या कराव्या काय कळत नव्हतं. म्हटलं असू दे, आवरायचं तर आहे पटापटा. म्हणून झटकीपट लागलीच पोळीच्या कामाला. पोळीचं पुरण आणि पोळी कणिक इतकं छान झालं होतं की एकही पोळी फाटली नाही. मस्त अशा तेलावरच्या पोळ्या आल्या. अरे वा, पोळी फुगायला लागली छानच. अशाच करून एक एक करून सगळ्या पोळ्या आवरून घेतल्या. सगळं जेवण रेडी करून घेतलं आणि मस्त अशी साडी वेअर केली पूजेसाठी. मग लागलीच तुळशीजवळ वात लावली, देवपूजाही करून घेतली, देवाजवळ नैवेद्य दाखवला. आणि लागलं होळीच्या तयारीला. होळीसाठी आरती तयार करून घेतली. बाहेर पण होळीची तयारी चालू होती. माझी आत तयारी चालली होती. छान अशी दोघींनी रांगोळी घातली आणि होळी पेटवायला सुरू झाली. दुपारी पोळ्या करताना लहान मुलं आली होती टिमक्या वाजवायला, पण होळी पेटवताना कोणी आलं नाही. हीच लई मोठी मजा झाली. सगळ्यांनी आरती करून घेतली. होळीला म्हटलं सगळ्यांची दुःख विनाश पाप सगळी जाऊ दे, जळून जाऊ दे. सर्वांना सुख शांती समृद्धी भरभराट संपत्ती लाभू दे, एवढीच देवाजवळ प्रार्थना केली आणि होळीचा सण मस्त असा साजरा केला. आजचा दिवस खूप घाई गडबडीचा गेला, पण छान गेला. तुम्हाला आजचा दिवस कसा वाटला नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.